नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपल्याला इव्होल्यूशनच्या थेअरीचे पुढचे 2 पुरावे बघायचे आहेत. इव्हिडन्सेस फॉर इव्होल्यूशन थेअरी. त्यातला 5वा जो इव्हिडन्स आहे तो आहे कनेक्टिंग लिंक म्हणजे जोडणारे दुवे. काही वनस्पती आणि प्राणी यांच्यात काही शारीरिक लक्षणे अशी असतात की त्यावरून त्यांचा दुसऱ्या 2 भिन्न गटांशी संबंध जोडता येतो, म्हणून त्यांना जोडणारे दुवे असे म्हणतात. उदाहरणार्थ पेरिपॅटस या प्राण्यामध्ये वलई प्राण्यांप्रमाणे खंडीभूत अंग, पातळ उपचर्म आणि पार्श्वपादासारखे अवयव दिसून येतात. तसेच या प्राण्यामध्येच संधिपात प्राण्यांप्रमाणे श्वासनलिका व खुली रक्ताभिसरण संस्था आढळते. यावरून पेरिपॅटस हा ॲनेलिडा व संधिपाद प्राणी या दोघांमधला जोडणारा दुवा आहे. म्हणजेच या प्राण्याचा विकास आधी तो वलई होता, म्हणजे वलई गटापासून संधिपात प्राणी निर्माण झालेले आहेत आणि त्यांच्यामधला हा टप्पा आहे. म्हणजे ह्या प्राण्यामध्ये वलई गटाचे सुद्धा काही गुणधर्म आहेत आणि संधिपाद ह्या गटाचे सुद्धा काही गुणधर्म आहेत आणि त्यावरून आपण असं म्हणू शकतो की वलई संघ आणि संधिपाद संघ हे एकमेकांना म्हणजे ह्यांना जोडणारा हा दुवा आहे. वलईपासून संधिपाद निर्माण झाले आणि म्हणून हे एक उत्तम उदाहरण आहे. Some plants and animals show some morphological characters by which they can be related to 2 different groups. Hence, they are called as connecting link. That means second group is evolved from the first group. So that animal possess some characteristics of first group and some characteristics of second group. That means this animal is connecting link between these 2 groups of animals which are having different characteristics. That means we can say that second group is evolved from the first group and this animal shows the evidence for that. For example, in Peripatus, characters like segmented body, thin cuticle and parapodia like organs are present. That means Annelida have segmented body, thin cuticle, parapodia like organs. This animal also possesses like that. Similarly, these animals show tracheal respiration and open circulatory system similar to arthropods. Arthropoda, animals from arthropoda group, they possess tracheal respiration and open circulatory system. There are 2 types of circulatory system, open circulatory system and closed circulatory system. This indicates that Peripatus is connecting link between Annelida and Arthropoda. Here is Peripatus animal. Now second example is duck-billed platypus. Duck-billed platypus is an animal which lays eggs like reptiles but shows relationship with mammals too due to presence of mammary glands and hairs. That means duck-billed platypus lay eggs and these characteristics is taken from reptile. But it has one characteristic which is presence of mammary gland and hairs, which is similar to the characteristic of mammals. Duckbill platypus हा प्राणी सरीसृप प्राण्यांप्रमाणे अंडी घालतो, परंतु दुग्धग्रंथी व शरीरावरील केस यामुळे सस्तन प्राण्याशी त्याचे नाते आहे. बरोबर? म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की सरीसृप प्राण्यांपासून सस्तन प्राण्यांचा विकास झाला आहे. आता तिसरं उदाहरण आहे लंगफिश. हा जरी मत्स्य असला तरी फुफ्फुसाद्वारे श्वसन करतो. या उदाहरणावरून सस्तन प्राणी हे सरीसृप प्राण्यापासून तर उभयचर हे मत्स्यांपासून उत्क्रांत झाले असावेत असे लक्षात येते.
Lungfish performs respiration with lungs irrespective of being fish. These examples indicate that mammals are evolved from reptiles and amphibians from fishes. इथं ते उदाहरण आहे. आता पुढचा इव्हिडन्स आहे एम्ब्रिओलॉजिकल इव्हिडन्स, भ्रूणविषयक पुरावे. आता या ठिकाणी काही भ्रूण दिलेले आहेत, काही एम्ब्रिओ दिलेले आहेत, म्हणजे जन्म न झालेल्या सजीवांचे काही नमुने दिलेले आहेत, अजून जन्म व्हायचा आहे. हा मासा आहे. तर या माशाचा आणि त्या गर्भावस्थेचे 3 भाग केलेले आहेत. एकूण जेवढी गर्भावस्था आहे त्याचे 3 भाग केलेले आहेत. त्यातला हा पहिला भाग आहे. ही पहिली ओळ आहे, ही दुसरी आणि हे तिसरी. आता मासा जर आपण बघितला तर त्याच्या गर्भावस्थेमधला हा पहिला भाग आहे, हा दुसरा भाग आहे, हा भाग आहे. त्याच्यानंतर सॅलॅमेंडर, त्याच्या गर्भावस्थेतला हा पहिला भाग आहे, हा दुसरा भाग आहे, हा तिसरा आहे, सरडा. त्याच्यानंतर कासवाचा गर्भावस्थेचा हा पहिला भाग, हा दुसरा भाग आणि हा तिसरा. अशा प्रकारे कोंबडी, डुक्कर, गाय, ससा, मनुष्य अशा सगळ्या प्राण्यांच्या गर्भावस्थेचे हे फोटो आहेत. आता जर आपल्याला पुरावा बघायचा, ह्याच्यातलं जर पहिला हा जर भाग बघितला प्रत्येक प्राण्याच्या गर्भावस्थेचा, तर आपल्याला कळत नाही आहे की कोणता प्राणी कोणता आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये खूप सिमिलॅरिटी आहे, खूप साम्य आहे. आणि त्याचा अर्थ असा की ज्या अर्थी त्यांच्या गर्भावस्थेमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये एवढं साम्य आहे, त्याचा अर्थ असा की ते प्राणी जे आहेत ते प्राणी त्यांचा पूर्वज हा एकच असला पाहिजे. Comparative study of embryonic developmental stages of various vertebrates given in the picture shows that all embryos show extreme similarities during initial stages and those similarities decrease gradually. Similarities in initial stages indicate the common origin of all these animals. हे सगळे व्हर्टिब्रेट्स आहेत, पाठीचा कणा असलेले पृष्ठवंशीय प्राणी आहेत. विविध पृष्ठवंशीय प्राण्यातील भ्रूणवाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यांचा तुलनात्मक अभ्यास केल्यास असे आढळते की प्रारंभिक अवस्थेत या भ्रूणांमध्ये खूपच साम्य दिसते व विकासाच्या पुढील टप्प्यामध्ये ते कमी होत जाते. प्रारंभिक अवस्थेतील साम्य या सर्व प्राण्यांचे पूर्वज एकच असावेत असा पुरावा देते. तर अशा ह्या ठिकाणी आपले सर्व पुरावे म्हणजे ह्या इव्होल्यूशनच्या थेरीचे, उत्क्रांतीच्या सिद्धांताचे सर्व पुरावे आपले झालेले आहेत आणि त्याचा तुम्ही पुन्हा नीट अभ्यास करा आणि लिहून काढा.